अनेकदा आरोपींना न्यायालयीन कामकाजासाठी किंवा मग तारखांसाठी सुनावण्यांसाठी कोर्टामध्ये आणलं जातं। मात्र हेच सगळं कोर्टात आणण्याची जी काही प्रोसिजर असते ती कदाचित आरोपींसाठी आता पर्यटन ठरतीये की काय असं पोलिसांना वाटायला लागलंय। कारण एकंदरीतच पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात ज्या खरं तर घडल्या नाही पाहिजेत। आता मी कोर्टाच्या बाहेर उभी आहे, तुम्ही जर पाहिलं तर आत्ताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोर्टाच्या सुरक्षा यंत्रणेचं ऑडिट करण्याचे आदेश काढलेले आहेत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि बदल सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोर्टामध्ये केले जाणार आहेत। आता जर तुम्ही पाहिलं तर मी आताही कोर्टाच्या बाहेर आहे। आताही जर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये कुणीही येऊ जाऊ शकतं। येणारी व्यक्ती नेमकी काय येते याविषयी काहीही विचारलं जात नाही। सेफ्टीसाठी म्हणून फारशा यंत्रणा इथे नाहीयेत। आपण एका बाजूला पाहिलं तर एकच केवळ मेटल डिटेक्टर आपल्याला दिसतंय, दुसऱ्या बाजूला काहीही नाहीये। पण जे आत येणारे लोक आहेत किंवा बाहेर जाणारे लोक आहेत हे जे मुख्य द्वार आहे त्याच द्वारातून आत ये जा करतात। जिथे मेटल डिटेक्टर लावलेला आहे त्या ठिकाणी कुणीही तिथून ये जा करताना दिसत नाही। आपण आताही बघू शकतो एकही व्यक्ती त्या मेटल डिटेक्टर मधून पास होताना दिसत नाही। प्रत्येक जण पलीकडच्या दारानं जातोय। काही सुरक्षा रक्षक उभे आहेत, मात्र ते सुद्धा बाजूला उभे आहेत। काही पोलीस अधिकारी आहेत बंदोबस्तावरचे, ते सुद्धा बाजूला बसलेले पाहायला मिळतात। मात्र ज्या व्यक्ती आत जात आहेत त्या नेमक्या कोणत्या कारणाने आत जात आहेत त्यांची चेकिंग करणं असेल किंवा त्यांना का ते चाललेत याविषयीचं कारण विचारणं असेल, एंट्री करणं असेल, असं कुठलंही काम या ठिकाणी होत नाही। आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी एक अतिशय भयानक प्रकार घडलेला होता। आंदेकर टोळीतील काही आरोपींना पोलिसांनी सुनावणीसाठी म्हणून या ठिकाणी कोर्टामध्ये आणलेलं होतं। नंदुरबार कारागृहामध्ये हे सगळे आरोपी होते, ज्यामध्ये कृष्णा आंदेकर हा मुख्य आंदेकर टोळीचा सध्याचा म्होरक्या आहे तो सुद्धा होता आणि स्वराज आणि तुषार वाडेकर हे जे त्याचे दोन्ही भाचे आहेत त्यांना सुद्धा या परिसरामध्ये सुनावणीसाठी म्हणून आणलेलं होतं। आणि जेव्हा पोलीस त्यांना इथून घेऊन परत नंदुरबारच्या दिशेने निघालेले होते त्यावेळेस असं निष्पन्न झालं की याच पोलिसांच्या व्हॅनचा काही गुंडांकडून पाठलाग करण्यात आलेला होता। सूरज ठोंबरे टोळीची ही मुलं होती आणि त्या तरुणांनी या गाडीचा पाठलाग अक्षरशः चाकणपर्यंत केला होता। या आरोपींना सुरक्षा कशा पद्धतीची असते, पोलीस व्हॅनमध्ये किती पोलीस असतात, कुठल्या मार्गे जातात, या सगळ्याची रेकी करण्याचा प्रयत्न केला होता। आणि ही रेकी झाल्याच्या नंतर कदाचित अशाच सगळ्या सुरक्षेमधून ही सुरक्षा भेदून या आरोपींना टार्गेट करायचा एखादा कट जो आहे तो रचला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। आणि जेव्हापासून हे प्रकरण घडलं तेव्हापासूनच खरं तर पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्यानं घेतलं। दरम्यानच्या काळामध्ये आणखी एक प्रकरण घडलेलं असं होतं की निहाल सिंग टाक नावाच्या एका आरोपीवरती या प्रकरणातला गुन्हा दाखल झालाय। या आरोपीला जेव्हा या ठिकाणी सुनावणीसाठी आणलेलं होतं आणि नंतर जेव्हा त्याला तुरुंगात नेलं गेलं त्यावेळेस त्याच्यासोबत गांजा आढळून आलेला होता। आता हा गांजा त्याच्याकडे कुठून आला ह्याचा जेव्हा शोध घेतला गेला त्यावेळेस असं निष्पन्न झालं की कोर्टाच्या आवारामध्ये असलेल्या बाथरूममध्ये त्याला त्याच्याच एका साथीदारानं हा गांजा नेऊन दिलेला होता आणि तो गांजा घेऊन त्याने कारागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला होता। एकंदरीत काय की कोर्टाच्या आवारामध्ये अशा अनेक गोष्टी चालतात ज्या चालायला नकोय। अनेकदा कोर्टाच्या आवारामध्ये जेव्हा एखाद्या गुन्हेगाराची आरोपीची तारीख असते या तारखांना त्याचे बाहेरचे जे साथीदार असतात, बाहेरचे जे गुन्हेगार मित्र असतात ते सगळे त्याच्या सोबत येतात किंवा त्याला भेटायला आलेले असतात। त्यांच्यात अनेकदा चर्चा होते, पुढचे कट रचले जातात असंही आतापर्यंत निष्पन्न झालंय। आंदेकर टोळीच्या बाबतीतच हे याआधी निष्पन्न झालेलं आहे की एक हत्येचा कट त्यांनी याच ठिकाणी जेव्हा सुनावणीला त्यांना आणलेलं होतं त्यावेळेस झालेल्या 1-2 मिनिटाच्या चर्चेमधून पुढचे कट रचले जात होते असंही निष्पन्न झालेलं होतं। आत्ताही आपण पाहिलं तर अनेकदा असं घडतंय की या ठिकाणी काही कुटुंबीय असतील आरोपींचे किंवा मग मित्र असतील त्यांच्याकडून सुद्धा सर्रास इथं भेटीगाठी घेतल्या जातात, बाहेरचं जेवण आणलं जातं, अनेकदा फोन कॉलवरती बोलणं करून दिलं जातं। अर्थात पोलिसांच्या नजरेच्या आडून हे सगळं सुरू असतं, पण इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या घटना घडू नयेत म्हणून आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणामध्ये डीसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्यावरती सुरक्षा ऑडिट करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यानुसार आता इथून पुढच्या काळामध्ये हे सगळं सुरक्षा ऑडिट केलं जाईल। सुरक्षा यंत्रणेमध्ये नेमके काय काय लूप होल्स आहेत हे सगळं शोधलं जाईल आणि तिथून पुढच्या काळामध्ये
हे सगळे लूप होल्स कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय केलं जाणार आहे तर सगळेच जे दरवाजे आहेत या सगळ्याच दरवाजांवरती मेटल डिटेक्टर लावले जातील। आरोपींना विशेषतः भेटण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांची नीटपणे तपासणी केली जाईल। त्यांच्याकडे कुठलं शस्त्र नाही ना, अंमली पदार्थ नाहीत ना, किंवा व्यसनांचं कुठलंही साधन म्हणजे ज्याला तंबाखू सिगारेट असं आपण म्हणतो ते सुद्धा त्यांच्याकडे नाहीये ना, हे सगळं चेक केलं जाईल। त्याचबरोबर आत्ताही कोर्टाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आहेत, पण असे अनेक स्पॉट आहेत ज्या स्पॉटवरती सीसीटीव्ही नाही आहेत। ते सगळे स्पॉट आयडेंटिफाय केले जातील आणि त्याच ठिकाणी आणखी जास्त सीसीटीव्ही बसवले जातील। त्याचबरोबर असे काही ब्लॅक स्पॉट आपण ज्याला म्हणू शकतो, जे स्पॉट आहेत जिथे फारशी नजर कुणाची जात नाही, त्या तेवढ्याशा लहान लहानशा स्पॉटमध्ये एखादा कोपरा असेल किंवा कोर्टाची एखादी खूप लहानशी लेन असेल, त्या ठिकाणी आरोपींच्या अनेकदा बाहेरच्या साथीदारांची भेटीगाठी होत असतात, संशयास्पद गोष्टी घडत असतात। त्यामुळे असे सगळे स्पॉट सुद्धा लोकेट केले जातील। त्या ठिकाणची पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी वाढवला जाईल। त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे वाढवले जातील। अशी एकंदरीत आत्ताची ही जी काही पोलिसांनी यंत्रणा लावली जाणार आहे ती अशा पद्धतीची असणार आहे। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर मोबाईल आणि इतर कुठलंही यंत्र आतमध्ये न्यायला अजिबात सुद्धा परवानगी इथून पुढच्या काळामध्ये दिली जाणार नाही। त्याचबरोबर इथे जे पोलीस बंदोबस्त आत्ताच्या तुलनेत जो आहे तो आणखी जास्त वाढवला जाणार आहे। पोलिसांनी कशा पद्धतीने इथं काम करायचं आहे याविषयी त्यांना आणखी जास्त निर्बंध घालून दिले जातील, जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या जातील आणि इथून पुढच्या काळामध्ये पुणे न्यायालयाच्या आवारामध्ये असा कुठलाही प्रकार घडणार नाही यासाठी म्हणून पोलीस पूर्णपणे प्रिकॉशन्स घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मुळात हा जो गांजाचा एक प्रकार इथे घडला त्यानंतर पोलीस आयुक्त अतिशय चिडलेले होते। कोर्टाच्या आवारामध्ये गांजा येतोच कुठून आणि तो आरोपीला दिला कसा जातो, त्यावेळेस पोलीस काय करत असतात, असे अनेक प्रश्न स्वतः अमितेश कुमार यांनी सुद्धा उपस्थित केलेले होते। त्यामुळे आता तेच या प्रकरणामध्ये हे सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कठोर आणि कडक करण्यावरती त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतोय। कोर्टाबरोबर या सगळ्या विषयीची चर्चा केली जाईल आणि मग इथलं सिक्युरिटीचं सगळं सिस्टीम आणि पोलीस असे एकत्र बसून या सगळ्यावरती तोडगे काढणार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये कोर्टाच्या आवारातली सुरक्षा ही आणखी जास्त कडक केली जाणार आहे। आरोपींना अगदी कमी वेळासाठी त्यांना कोर्टामध्ये ठेवणं असेल किंवा मग जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्यांच्या सुनावण्या घ्यायच्या जेणेकरून ते कोर्टात येणार नाहीत, त्यांच्या मित्रांना, साथीदारांना, नातेवाईकांना भेटणार नाहीत। अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये बदल केलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंख्यांसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।